सोडून दिला. पर का ताई? कारण आता आम्हाला त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. आणि आम्ही त्या शिक्षेवरून जर सुनबाईंना बोललो असतो तर अधिपतींच्या नजरेत वाईट ठरलो असतो. आणि सुनबाईंना तेच हवंय म्हणूनच सारखं ते आम्ही जे काही सांगतोय त्याच्या उलट करतात, जेणेकरून आम्ही चिडावं, रागवावं, त्यांना वाटेल तसं बोलावं आणि अधिपतींच्या नजरेतनं उतरावं. पण या असल्या खेळ्या आमसने काही कळत वय. मारू देत, जितक्या उड्या मारायच्या तितक्या त्यांना मारू देत. काय करायचं ते करू देत. पण किती बी उड्या मारल्या तरी घोडा अडीच घरच चालतोय आणि वजीर कधी बी उड्या मारत नाही. तो योग्य संधीची वाट बघत असतोय. त्यामुळे असल्या बारक्या सारख्या खेळ्या आम्ही हारलो असलं का नाही तरी आम्हाला काय बी फरक पडत नाही. कारण आता आम्ही एकच मोठा डाव खेळणार आहोत. कुठला डाव ताई? म्हणजे मला सांग की काय करणार आहेस तू? कुठला डाव खेळणार आहेस? चल झालं. या मन तृप्त झालं, लाईट गुप्त झाली. गुप्त नाही हो, लुप्त. बस 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 मास्तरीन बाई, इथं तुम्ही दाखवून दिलेलं की तुम्ही मास्तरीन बाई आहे. तुम्हालाच आत्ता सुचले बघा. बरं जाऊ दे, सुचण्यापेक्षा आपल्याला शोधणं महत्वाचं आहे. आता मला मेणबत्त्या शोधू देत जरा. थांबा थांबा थांबा, उगाच धडपडू नका अंधारात. अहो आज दुपारी तुम्ही मनातलं सांगून आमचं अख्खं आयुष्य उजळून टाकले. निदान ही खोली उजळून टाकायची तरी जबाबदारी आमच्यावर द्या. थांबा जरा, एक मिनिट थांबा. असं काय करताय आधी? आपल्याकडे मोबाईल आहे, त्याच्यात लाईट आहे. तुम्ही बसा. ती आहे. अहो, बसा इथं. या बघा, सापडले मेणबत्त्या. ढीग आहेत आपल्याकडे मेणबत्त्या. गावल्या. हे बघा गावल्या, ढीग मेणबत्त्या आहेत आपल्याकडे. अहो एवढ्या कशाला? एकच पुरे ना. असं देव होलसेल मध्ये काम असावं माणसाचं गावावी. आपण ते हे करू की काय म्हणतात ते, कॅन्डल काय काय हो? कॅन्डल लाईट डिनर? हा कॅन्डल लाईट डिनर. डिनर तर झालाय, पण आपण आपलं गप्प मारू. कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट टॉक. हा कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट वॉक बी करू. वॉक कसं करणार इथे? हा गमजा केली हो. ठीक आहे, कॅन्डल लाईट वॉक तर काय करू शकणार नाही, पण टॉक नक्की करूया. टॉक करायला काय करून टाकायचं. कॅन्डल लाईट डान्स करूया. डान्स? नाही नाही, डान्स वगैरे काही नाही. हा त्याला काय होतंय, करून टाकायचं. डान्स करायचा तर डान्स करायचा, एवढा काय लोड घ्यायचा त्याच्यात. आपण आपल्या खोलीत कशा तांगड्या हलवते कोणाला काय कळणार आहे होय. आपल्या आनंदासाठी करायचं. नाही तर नको. करायचं काय. आई साहेब, काय झालं? काय झालं? मी तुम्हाला सांगते, कशाला घाईत काहीतरी करता. तुम्ही जर अशीच आयुष्यभर फुंकर घालत राहणार असाल तर आम्ही असंच बाजून घेत राहतो. काय अधिपती, बत्त्या लावायचं राहून जात. एका लहान मुलांसारखं. स्टॅच्यू वगैरे काही नाही, मला केस बांधू द्या, बाहेर जायचंय, काम आहे. ओ थांबा की, स्टॅच्यू म्हणल्यावर असंच थांबायचं असते. आत्ता आत्ता थांबायचं असते. आणि थांबा जरा. अहो पण का? का काय तुम्ही मास्तरीन बाई म्हणल्यावर सारखं प्रश्नच विचारणार काय? जरा विद्यार्थ्यासनी मी बोलायचा चान्स द्या की. स्टॅच्यू म्हणलं थांबायचो. ठीक आहे, स्टॅच्यू. आता बघूया कसं जमतंय स्टॅच्यू. अधिपती, अधिपती. अहो, काय 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 चाललंय तुमचं? तुम्ही बास झालं आता, बास झालं. मला काम आहेत, मला जाऊ. ओ नाही नाही नाही, हलायचं नाही अजिबात. स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. अजिबात हलायचं नाही. स्टॅच्यू जोडायचं नाही. पण हात कशाला मागे बांधले? ए हात मागे बांधलेत कारण जरा एक सरप्राईज आहे बारीक मध्ये. सरप्राईज? कसलं? वळका की काय असेल हो?
अहो आता कोडी कसली घालताय सकाळ सकाळ सांगा ना. एक हिंट देतो. आपल्या दोघांच्या आवडीचं आहे. खरंच तिकडे स्टॅच्यू आहे म्हणलं तर अहो. खरंच काय? आता असं नाही हो, करायचं. नाही, नाही, आपल्या आवडीची गोष्ट आहे म्हणालात ना, बघू काय. नाही काय नाही काय अहो, असं नाही काय नाही 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 करता? नाही 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 अहो, नाही नाही आवडीची गोष्ट नाही आहे नाही म्हणालात. स्टॅच्यू म्हणलं की स्टॅच्यू. बर ठीक आहे स्टॅच्यू, पण हा हलणारा स्टॅच्यू आहे बरं का. असं आहे काय? हलणार आहे काय? मग असंच मागवळा आणि जरा डोळे मिठावर. काय चाललंय तुमचं अधिपती, असं का म्हणताय? प्रेम तर आहे ना. तसं नाही, सुरुवातीला स्टोरीच्या पहिला सीन सांगालो. पहिल्यांदा प्रेम नसणार ना, मग त्यांची फ्रेंडशिप होत्या, मग जरा भांडणं होत्यात, मग परत फ्रेंडशिप होत्या, मग भांडणं होत्यात, ते चालू राहते आणि मग बसतीशी लगीनच होते काय. मग परत फ्रेंडशिप होत्या, मग परत भांडणं होत्या, मग परत फ्रेंडशिप होत्या आणि मग आहे की नाही, मग थोडी दिवस जात्यात 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 काय, आणि मग शेवट मास्तरीनबाई त्या कमी शिकलेल्या पोरग्याच्या प्रेमात पडतात. मग त्यांची लव्ह स्टोरी सुरू होत्या. म्हणजे लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीचा पहिला पार्ट, लव्ह स्टोरी सुरू झाल्यानंतरचा दुसरा पार्ट. शिकवायला काढायचं. कशी आयडिया? काढाय पिक्चर. आणि हिरो हिरोईनचं काम कोण करणार? इकडे जरा, इकडे जरा. तुम्ही काय हिरोईन पेक्षा कमी दिसताय काय? थोडीशी. आणि तुम्ही हिरो पेक्षा कमी दिसताय. थोडासा. ते सोडा, आपल्या स्टोरीत फक्त हिरो हिरोईनच नाही, आपल्या लव्ह स्टोरीत अजून एक रोल महत्वाचा आहे. कुठला वळका? कुठला? वळका तर मॅडम? नाही 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 बाबा? अजिबात नाही. मग जाऊ दे, मी हरले, तुम्हीच सांगा. असं म्हणताय? इकडे इकडे या. तो बघा, तो चाफा